प्रत्येक नवऱ्याला असंच वाटत असतं, की आपल्या बायकोने ना आपल्या मुलांसाठी घरीच टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज बनवायला पाहिजे. पण सध्या एवढी धावपळ सुरू असते ना, त्यामुळे आपण शॉर्टकट आणि ज्या रेसिपीज पटकन होतील ना, त्याच बनवायला जातो. आता आज सकाळी ना दीपकला स्टेशनवर सोडून आले आणि त्यानंतर ना म्हटलं चला पहिले अंघोळ करून घेऊ आणि मग बाकी सगळी कामं. त्यानंतर बेसिक माझं स्किन केअर करून घेतलं आणि घर झाडण्या अगोदर ना केस वगैरे कोंब करून झाले ना, मग टेन्शन राहत नाही. आणि आता काही मी पहिल्यांदाच किचनमध्ये येत नाहीये. ऑलरेडी माझा दीपकचा टिफिन करून झालाय. दीपकला नाश्त्यामध्ये आज डोसा आणि चटणीच दिली होती आणि रिद्वीसाठी घरात सगळं काही बनवण्याचा किती प्रयत्न केला ना तरी डोसाचं बॅटर काही अजूनपर्यंत माझ्याकडनं घरात बनवणं झालं नाहीये. कारण ना खूप कन्व्हिनियंट वाटतं की हा डोसा बनवायचा, चला पटकन जाऊन बॅटर घेऊन आले, डोसा बनवला झालं. कधी मी स्वतःच्या हाताने बॅटर बनवेल आणि मग डोसे बनवेल ना काय माहिती. आणि आज सकाळी ना दीपकच्या टिफिन मध्ये डांगरची भाजी दिली होती, सो ती काही मला आणि रिद्वीला आवडत नाही. मग त्यांच्या टिफिन पुरतीच बनवली आणि सगळी त्यांना देऊन टाकली. आता आम्हाला अजून एक काम पडलंय की मला चपाती आणि भाजी दोन्ही बनवायचंय. सो आता तर काही बनवणार नाही, कारण ना आता पहिले डोसे तर बनवून घेते, नाश्ता होऊन जाईल तिचा आणि माझाही. मग डायरेक्टली 11-12 वाजता जेव्हा तिला घ्यायला जायला लागेल ना तेव्हाच मी ते बनवेल. आणि तोपर्यंत ना मला तिकडनं आवाज आला, आई मी उठलीये. मग आई टिफिन मध्ये काय देते, मग तिला कन्फर्म करायचं होतं की हो डोसा देते की नाही. आणि रोज मला दीपक एवढं ओरडतात ना की थोडंसं ना जेंटल पॅरेंटिंग करत जा. आणि रोज झोपताना मी विचार करते उद्या ना रिद्वीवर अजिबातही ओरडायचं नाही. पण सकाळी सकाळीच उठल्यानंतरच ना लगेच माझं ते जेंटल पॅरेंटिंगचं मोटिवेशन ना इथेच संपून जातं. कारण ती अजिबातही ऐकत नाही. स्कूलला तर जायचं असतं, त्यात नाटकं नाहीये, पण रेडी व्हायला आम्ही इतका वेळ लावतो की बस. म्हणजे 9:30 आमच्या घरीच वाजतात रोजचेच आहे. मग तिला स्कूलला सोडून आले आणि त्यानंतर ना म्हटलं चला आता मी पण नाश्ता करून घेते. डोसा तर बनवलेला होताच, त्यासोबतच एक पेरू घेतला आणि छानपैकी ना माझा ब्रेकफास्ट केला. आता दिवसभर पुन्हा पळपळ पळपळ कामं करायची आहेत. आणि आता संध्याकाळी ना दीपकला आणायला स्टेशनवर गेले तर आमच्या धन्नोची ना जरा हवा कमी वाटत होती टायरची. म्हटलं चला हवा भरून घेऊ. हवा भरायला गेलो तर त्यांनी सांगितलं की हे टायर जुनं झालंय, आता तुम्हाला ते चेंज करायला लागेल. म्हणजे खूप जुनं नव्हतं झालं, पण दीपक म्हणत होते ठीक आहे तू यूज करते म्हणून रिस्क नको, चला टायर चेंज करून घेऊ. आणि इकडे रिद्वी ना एवढी इनोसंट सारखी बसली होती जी की अजिबातही ती नाहीये. त्यानंतर घरी आलो आणि दीपकला चहा प्यायचा होता. मग काय त्यांच्यासोबत मी पण चान्स मारून घेतला, एक कप चहा पटापट घेऊन टाकला. आणि त्यानंतर रिद्वी मॅडम गेल्या होत्या डान्स क्लासला. आणि डान्स क्लासला हे रिंग खेळायला ना तिला खूपच मजा येते, कारण खूप छान करते सुद्धा. आता व्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.